Hey guys, good morning. Have a nice day. This is Bashveshwar Kargaokar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting topic and the topic name is what is life? And today's video is going to very motivational and significant. That's why don't skip the video and watch full video. Okay? And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with Bigay. Friends, if you likes my video, then make it like, share it, and your best comments. Thank you. Thanks a lot. Now let's start today's topic. What is life? But before this, we pray the greatest God, Lord Shiva, and the God of happiness, that is Lord Ganesha. Okay. Om Gaganapate Nama. Om Namah Shivaya. तर मित्रांनो, बुद्धिदाता गणेश आणि या विश्वाचे सर्वे सर्वा देवांचे हे देव त्रिखंडाचे स्वामी महादेवजी यांना नमन करून आणि यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे व्हॉट इज लाईफ, म्हणजे जीवन म्हणजे काय. व्हॉट इज लाईफ. अँड आता कुणाच्या मते जीवन म्हणजे एक संघर्ष, कुणाला वाटतं जीवन हे एक चॅलेंज आहे, कुणाला वाटतं जीवन म्हणजे एक आस्वाद घ्यायचं, दररोज वेगळा निघणारा दिवस आणि प्रत्येक दिवस नवीन असतं, तसं एक आस्वाद घ्यायचं किंवा आनंद दररोज उपभोगाचं साधन, किंवा कुणाच्या मते की काहीतरी चांगलं कर्म करून काहीतरी मोठं अलौकिक असं काहीतरी करून दाखवायचं, असं बरेच ज्याचे त्याचे आहेत. परंतु जीवन म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. लाईफ इज अ जॉय, एन्जॉय इट. लाईफ इज अ प्रॉब्लेम, सॉल्व इट. लाईफ इज अ गेम, प्ले इट. लाईफ इज अ चॅलेंज, ॲक्सेप्ट इट. लाईफ इज अ जर्नी, वॉक अँड कम्प्लीट इट. म्हणजे लाईफ काय आहे? जॉय आहे, आनंद आहे, म्हणून तो आस्वाद घेतला पाहिजे आनंदाचा, म्हणजेच एन्जॉय इट. लाईफ इज अ प्रॉब्लेम. जीवन काय आहे? प्रॉब्लेम म्हणजे प्रश्न आहे एक, तर तो प्रश्न सोडवण्यात आपलं उभं आयुष्य जातं बघा, म्हणजे आयुष्याचा प्रश्न सोडवण्यात. लाईफ इज अ प्रॉब्लेम. जर जीवन हे असेल, प्रश्न असेल, तर आपण तो सोडवलं पाहिजे. लाईफ इज अ गेम. जीवन हा एक खेळ आहे, तो प्ले इट, खेळला पाहिजे. किंवा जीवन, लाईफ इज अ ड्रामा, प्ले इट. म्हणजेच लाईफ हे एक नाटक आहे, तीन अंकी, बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. तर तो आपण ड्रामा उठवला पाहिजे. आपल्याला जो पार्ट देवाने दिलेला आहे आणि जी स्क्रिप्ट आपण घेऊन आलेलं आहे जीवनाची, ती आपल्याला कंप्लीट करायला लागते. लाईफ इज अ चॅलेंज. आव्हान आहे, तर ते आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे, ॲक्सेप्ट इट. लाईफ इज अ चॅलेंज, ॲक्सेप्ट इट. लाईफ इज अ जर्नी. लाईफ हा एक प्रवास आहे. कुठून? जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास. तर तो आपण कंप्लीट केला पाहिजे. त्याच्यावर चाललं पाहिजे, थांबलं नाही पाहिजे. तर सतत चालत राहून तो कंप्लीट करून आपल्याला जीवनाचा हा प्रवास, म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जे प्रवास आहे,
लाईफ म्हणजे जीवन हा एक प्रवास आहे किंवा जीवन हा एक संघर्ष आहे. संघर्ष म्हणजे अडथळा किंवा प्रॉब्लेम्स, तर ते आपल्याला फेस करायला पाहिजे. त्याच्याशी स्ट्रगल करायला पाहिजे. त्याच्याशी 2 हात करायला पाहिजे. तेव्हा आपण त्याचा आपला जो संघर्ष आहे तो पूर्ण करू शकतो. कारण असं म्हटलं जाते, की लाईफमध्ये संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. संघर्ष करावं लागतं. अगदी लहान मूल जरी असलं आणि त्याला भूक लागलेली असली, तर त्याला रडायला लागतं. तेव्हा त्याची आई मग म्हणते, "ये बेटा, बेटा ये. उगी, उगी काय झालं? काय झालं बेटा?" म्हणून, म्हणून त्याला दूध प्यायला देते. म्हणजेच लाईफमध्ये सहजासहजी काय मिळत नाही. प्रयत्न करायला हवे. त्याला रडायला लागतं. मग आईच्या लक्षात येतं, की बाळाला भूक लागली असेल, बाळाला हे झालं असेल, ते झालं असेल, लाइक धिस. म्हणजे सहसा इझिली काही मिळत नाही जीवनात. संघर्ष करायला लागतं बघा. असं म्हटलं आपण आपल्याला माहिती आहे, बी जे असतो पेरणारा, बियाला आपलं स्वत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. आणि मग पुन्हा त्याचं अस्तित्व निर्माण होतं आणि मग त्याच्यापासून अ, अ, मोठंसं आधी रोप होतं, नंतर त्याचं झाड होतं, मग त्याला फुले, फळे यायला लागतात. पण हे सगळं ऐश्वर्य पाहण्यासाठी त्याला स्वतःला आधी गाडून घ्यावं लागतं. म्हणजे त्याला खूप सॅक्रिफाईस करावं लागतं. जमिनीच्या आत गाडून घ्यावं लागतं. तेव्हा त्याचं अस्तित्व सिद्ध होतं. म्हणजेच देअर इज नो एनी goal or any ड्रीम्स वी कॅन कंप्लीट विदाउट स्ट्रगल. म्हणजे आपल्याला स्ट्रगल केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय जीवनात सहसा काहीही मिळत नाही, थोडक्यात असं. तर जिंदगी हे एक छानसं गीत आहे, सॉन्ग आहे म्हणा. तर आपण ते गायलं पाहिजे. लाईफ इज अ सॉन्ग, सिंग इट. आपण ते गाणं गायलं. जीवन गाणे गात चढावे, झाले गेले विसरून सारे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गात चढावे. म्हणजेच जीवन हे एक गाणं आहे. तर ते गायलं पाहिजे. म्हणजे ज्याच्या त्याच्या मेंदूप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाला कुणाला जीवन आव्हान वाटतं, कुणाला जीवन लढाई वाटते, कुणाला जीवन ड्रामा, नाटक वाटतं, जीवन कुणाला पाण्यावरचा बुडबुड वाटतं, कुणाला लाईफ म्हणजे फक्त आनंद घेण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आहे असं वाटतं. कुणाला काहीतरी जीवनात करून दाखवायचं आहे, गोल काहीतरी आपलं एक हे आहे, एम आहे, ध्येय आहे, ते गाठायचं आहे आणि काहीतरी असं एक स्वप्न असतं. म्हणजे ज्याचे त्याचे ॲज यू थिंकिंग सो यू बिकम. तुम्हाला जे जे विचार तुम्ही कराल ते तसं बनणार, असं निसर्गाचा नियम आहे. म्हणजे तुम्ही चांगलं मागा निसर्गाला आणि चांगलं मिळेल, वाईट मागा वाईट मिळेल. म्हणजे आपल्या विचारावर, विचारच नंतर कृतीत होतात निर्माण. विचारापासून कृती निर्माण होते आणि कृतीपासून पुन्हा त्याचं प्रारब्ध किंवा नशीब. कारण जशी कृती केली तसं कर्मफळ मिळणार आहे ना. म्हणून ॲज यू सॉ सो शॅल यू रिप. जसं तुम्ही पेराल तसं उगवणं, ते देणं ब्रह्मांडाचं काम आहे. युनिव्हर्स ऑल्वेज सेज तथास्तु तथास्तु. युनिव्हर्स प्रत्येक सारखं काय म्हणत असतं तथास्तु. तू जसं म्हणशील तसं हो. म्हणजे तुम्ही जसे विचार करा. आता एक एकदा वाटतं आज खूपच बोर झाले, आज नुसतं बसून राहायचं किंवा लोळत राहायचं, काम नाही करायचं. तथास्तु. युनिव्हर्स म्हणते तथास्तु. तू जसं म्हणतो तसं हो. म्हणजे जे जे आपण ठरवू ते परमेश्वर देतात. कारण परमेश्वर ही आपली काय आई आहे. आई आणि आई बघा बाळाला म्हणजे आपल्याला आई किती सॅक्रिफाईस करते. आई काय-काय करते हे आता सांगायला नको. कारण अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाला जपते. तिच्या प्रत्येक केअर करते. त्याला काय पाहिजे, काय नको काळजी घेते. मग तसंच परमेश्वर सुद्धा आपल्या विश्वाची आई आहेत ना. परमेश्वर म्हणजेच गॉड. गॉड किंवा युनिव्हर्स, ब्रह्मांड किंवा ओम पिता. ओमपासून सृष्टी आपली ओमपासून सुरुवात झाली नाही. ओंकारातून विश्व निर्मिले. हे विश्वच ओंकारातून निर्मिलेलं आहे. आणि गॉड म्हणजे तर काय? अ पॉवर, अ पॉवर which create this Brahmand, this galaxies, this Milky Ways and dark matter and uh, uh, that is visible
वर्ल्ड ॲज वेल ॲज नॉन विजिबल वर्ल्ड. म्हणजे हे सगळं गॅलेक्सी, आकाशगंगा हे सगळं ब्रह्मांड कुणी निर्माण केलेलं आहे? गॉडने केलेलं आहे. आणि जे दृश्य माध्यम आपल्याला फक्त 5% जग दिसतं आपल्याला. 95% डार्क आहे सगळं. फक्त 5% आपण बघू शकतो जग. जसं की पृथ्वीवर 72% पाणी आहे. 72% कंटेन्स ऑफ वॉटर अँड 28% इज लँड. म्हणजे जमिनीवर 28% फक्त जमीन आहे, 72% पाणी आहे. तसं हे जगातलं फक्त आपण 5%च आपल्याला विजिबल हे आहे सगळं. हे ब्रह्मांड आपण पाहतो ते. म्हणजे किती मोठं असेल बघा, कल्पना करू शकत नाही आपण. आपल्याला हे वर्ल्ड माहिती आहे हे अगदी 5%. त्यातलं बी आपण किती पाहतो, आपला देशसुद्धा आपण पाहिलेला नाही. म्हणजे "अरे अरे माणसा तू वेडा की खुळा र, देवापुढे माणूस पालापाचोळा रे." म्हणजेच आपण अगदी ह्या विश्वाच्या पसऱ्यात आपली किंमत म्हणजे आपल्या पृथ्वीचीच किंमत म्हणजे वाळूच्या कणासारखी आहे. आणि त्या वाळूच्या कणामध्ये पृथ्वीमधलं मग आपला भारत देश, मग त्यात आपला जिल्हा, मग त्यात आपलं गाव, मग आपलं घर. म्हणजे आपण तर अस्तित्व होणं अगदी छोटा डॉटसुद्धा नाही आहेत दिसणारा. आपल्याला मायक्रोस्कोपमधून जरी बघितलं तर आपण दिसणार नाही. म्हणजे इतकं आपण तुच्छ आहोत परमेश्वराच्या ईश्वरीय ताकदीपुढे. परंतु आपल्याकडे अहंकार इतका मोठा आहे, इगो इतका आहे की विचारायचंच नाही. हे ब्रह्मांडापेक्षा मोठा आपला युग. आपण एक असे महानग आहेत की ते देवाला सुद्धा मानत नाहीत. म्हणजे इगो बघा, लाईक दिस. तर लाईफ इज अ चॅलेंज, ॲक्सेप्ट इट. लाईफ इज अ प्रॉब्लेम, स्ट्रगल इट किंवा सॉल्व इट. लाईफ इज अ गेम, प्ले इट. लाईफ इज अ चॅलेंज, ॲक्सेप्ट इट. लाईफ इज अ जर्नी, वॉक अँड कम्प्लीट इट. ओके, यू गॉट इट. असं म्हटलं जातं की जिंदगी में हमेशा एक बात याद रखना. जिंदगी में हमेशा एक बात याद रखना, हर कोई अपनों को समझ नहीं सकता. हर कोई, सॉरी, जिंदगी में हमेशा एक बात याद रखनी चाहिए, हर कोई आपको समझ नहीं सकता और आप हर किसी को समजा नहीं सकते. म्हणजेच काय की आपल्याला प्रत्येकजण समजून घेईल असं शक्य नसतं किंवा त्याची अपेक्षा पण करू नये किंवा आपण प्रत्येकाला समजावू शकतो हे पण होऊ शकत नाही. म्हणजे जीवनात काही लोक आपल्याला समजून घेतात, तर काही नावं ठेवतात, काही द्वेष करतात, काही निंदा करतात. तर त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण. अहो, आपलं लक्ष काय पाहिजे, आपलं जे ड्रीम आहे किंवा आपलं जे गोल आहे, आपलं जे ध्येय आहे किंवा आपलं जे जीवन आहे, आपल्यापुरतं मर्यादित आपण विचार केला पाहिजे. कारण प्रत्येकानेच आपल्याला चांगलं म्हणावं ही अपेक्षा सोडून द्यायची. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्तीत आणि किती कुणाला किती महत्त्व द्यायचे आपल्या हातात आहे ना. म्हणून त्यांच्या प्रत्येकाचं बोलणं जर आपण महत्त्वाचं घेतलं, ठरवलं, तर आपल्या छोट्या मेंदूला ते अतिशय जड होईल आणि आपण पागल होऊ. म्हणून डोंट वरी, बी हॅपी. कसं? स्टाईल में जीने का. म्हणजे स्टाईलमध्ये राहायचं. आपल्या मौज-मौला मस्तीमध्ये राहायचं. जगाचे आपण निंदकाचे हे हाथी चलते बाजार तो कुत्ते भुकते है हजार. म्हणून आपण आपल्या ह्याच्यात राहिलं पाहिजे. कुणी काय निंदा केली, काय केली तरी इकडून देवाने 2 कान कशासाठी दिलेले आहेत? इकडून ऐकायचं, उजवी कानातनं ऐकलं समजा तर डावीकडून सोडून द्यायचं, डावीकडून ऐकलं तर उजवीकडून सोडून द्यायचं. मग तुम्ही म्हणाल मग लक्षात काय ठेवायचं? तर त्यातनं काही जर मतितार्थ साध्य. आता असं म्हटलं जातं, की एक महान खूप मोठे संत होते आणि त्यांना बी जळणारे काही त्यांच्यावर बी काही विरोधक होते किंवा शत्रू होते, हितशत्रू. तर त्यांना धमकी द्यायची, "तू तुझं ते अध्यात्म वगैरे बंद कर" वगैरे म्हणून असे दररोज शेकडो पत्र धमकीचे त्यांना यायचे त्या संतांना. ते संत ते शांतपणे पत्र वाचायचे आणि त्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे. त्याच्यावर काही विचार करत नाहीत आणि त्याची टाचणी मात्र काढून घ्यायची. मग शिष्याने विचारले, "तुम्ही शांतपणे ते सगळे पत्र वाचता आणि त्या डस्टबिनमध्ये टाकता आणि टाचणी का ठेवून घेता?" मग त्यावर ते संत हसले आणि म्हणाले, "ही टाचणी फक्त माझ्या कामाची आहे. कारण ही टाचणी कशाला तर उपयोगी येऊ शकते आणि हे फालतू जे फापट-फासार आहे, ते माझ्या कामाचं नाही म्हणून मी तो डस्टबिनमध्ये टाकलेला आहे." म्हणजेच काय, आपण जे पॉझिटिव्ह आहे
सकारात्मक आहे, आपल्या हिताचं आहे, तेच लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्याकडेच फोकस केला पाहिजे आणि आर्ग्युमेंट नाही केली पाहिजे प्रत्येकाशी. "तू असं का म्हणाला? तू तसं का म्हणाला?" मग जगाला लई आपण जर एखाद्या गोष्टीचा चिडलो थोडक्यात, तर त्या समोरच्या व्यक्तीला फार इंटरेस्ट येतो. आणखी ते चिडवायला लागतं. कारण आपण त्याच्याकडे लक्ष अटेन्शन दिलेलं असतं ना. म्हणून कुणाकडे अटेन्शन द्यायचं आणि कुणाकडे नाही हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि त्यासाठी परमेश्वरानं आपल्याला ब्रेन दिलेले आहे, बुद्धी दिलेली आहे आणि बुद्धीमध्ये पण एक सद्विवेक बुद्धी म्हणजे जो कप्पा आहे. म्हणजे शॉर्टिंग जे महत्त्वाचं आहे ते शॉर्टिंग करणं, फापट पसार आहे ते फेकून देणं. दॅट इज कॉल्ड एज सद्विवेक बुद्धी. म्हणजेच विवेक म्हणतात त्याला, विवेक. तर विवेक जागृत ठेवला पाहिजे. असं म्हटलं जातं, मुश्किल नहीं है कुछ दुनिया, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. मुश्किल नहीं है दुनिया, मुश्किल नहीं है कुछ दुनिया, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. म्हणजेच या जगात अशक्य काय नाही. असं म्हटलं जातं की नेपोलियनच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल नावाचा वर्डच नव्हता आणि आपणाला इम्पॉसिबल शब्दाचा अर्थ कळावा म्हणून जरी लिहिला असला तरी इम्पॉसिबल या शब्दाचा अर्थ नेपोलियन असे घ्यायचे की आय एम पॉसिबल. इम्पॉसिबलचा खरा अर्थ काय होतो? अशक्य आहे, म्हणजे शक्य नाही. परंतु नेपोलियन त्याचा अर्थ कसा घ्यायचे? होकारार्थी किंवा सकारात्मक घ्यायचे. इम्पॉसिबल त्यातला पहिला जो आय एम आणि पुढे पॉसिबल, तर त्याची फोड करायचे. आय एम पॉसिबल किंवा आय एम ऑलवेज पॉसिबल किंवा मला सगळं काही शक्य आहे, असं ते होकारार्थी अर्थ घ्यायचा. ठीक आहे. आता एकच वस्तू असते, परंतु आपल्याला आता उदाहरणार्थ एखादा नेता आहे, असं म्हणूया की नरेंद्र मोदी. आता जनता जी आहे, काही जनतेला नरेंद्र मोदी एकदम चांगले वाटतात, त्यांचे कार्य चांगले वाटतात. तर काही लोकांना ते अगदी म्हणजे हे कवळ जातील किंवा ह्यांचा पक्ष कधी म्हणजे हे पडेल, म्हणजे असं. म्हणजेच व्यक्ती एकच असतो, परंतु विचार भिन्नता ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे तो किंवा ते आपली जशी बुद्धी आहे तसं ती समोरची सृष्टी म्हणजे जशी दृष्टी असेल, म्हणजेच थोडक्यात जसे तुमचे विचार असेल तशी सृष्टी दिसेल. असं म्हणतात की कावीळ झालेल्या लोकांना सगळं जगच पिवळं दिसतं. म्हणून पिवळं असतं का? नाही. तसं. म्हणजे जसा आपण चष्मा घालूया तसं हे जग दिसणार आहे. म्हणजेच काय तर आपण जसे विचार करूया तसंच आपण बनणार आहोत आणि आपल्याला तसंच जग आपल्याला जर सगळ्या जगाकडे आपण प्रेमानं, आनंदानं बघितलं तर सगळे लोक आपल्याला चांगले दिसणार आहेत. आपण जर सगळ्यांना द्वेषानं, मत्सरानं बघितलं तर ते आपल्याला वाईट दिसणार आहेत. असं लाइक धिस की छोटी सी जिंदगी में कि छोटी सी जिंदगी में अरमान बहुत थे, छोटी सी जिंदगी में अरमान बहुत थे, हमदर्द नहीं था कोई, इंसान तो बहुत थे. म्हणजे बघा, जीवनाच्या ह्या पसाऱ्यामध्ये अनेक लोक भेटतात, अनेक असतात, भरपूर आहेत. आता लातूरात कितीतरी जवळजवळ 20-1 लाख लोकसंख्या आहे. परंतु हमदर्द नहीं था कोई, म्हणजे आपलं म्हणावं असं, आपलं दुःख समजून घेणारं, आपल्याला अंडरस्टँड करणारं असं सगळे आहेत का? नाही. काही ठराविकच असतात. मग ते नात्यातील असतील, फ्रेंडशिपमधले असतील, मे बी रिलेटिव्ह असतील आणि आणखी कुणी असतील. पण मोजकेच आणि बाकी तर सगळे माणसंच आहेत ना. म्हणजेच काय की की छोटी सी जिंदगी में अरमान बहुत थे, की छोटी सी जिंदगी में अरमान बहुत थे, हमदर्द नहीं था कोई, इंसान बहुत थे. म्हणजेच हमदर्द जो आपलं दर्द बांट लेता है उसे हमदर्द. अ फ्रेंड इज इन नीड इज कॉल्ड ॲज फ्रेंड इंडीड. म्हणजे जो गरजेत मदत करतो, गरजेला धावून येतो तोच खरा मित्र असतो. म्हणजेच हमदर्द त्याला म्हणायचं. जिनके पास अपने हैं वो अपनों से झगड़ते हैं. म्हणजे दुनियाचा बघा खेळ कसा आहे. जिनके पास अपने हैं वो अपनों से झगड़ते हैं, जिनका कोई नहीं है अपना वो अपनों को तरसते हैं. कल न हम होंगे
न गिला होगा, सिर्फ सिमटी हुई यादों का सिलसिला होगा. जो लम्हे हैं चलो हंसकर बिता ले, जाने कल जिंदगी का क्या फैसला होगा. म्हणजेच जिनके पास अपने आता असे नातेवाईक भरपूर असतात आपणाला. परंतु आपण म्हणजे आपल्याला भाऊ आता उदाहरणार्थ 7-8 भाऊ आपण किंवा 4-5 भाऊ आहेत. परंतु किंवा आई-वडील आहेत, आजी-आजोबा आहेत, चुलते-मालते आहेत म्हणजे जॉइंट फॅमिली आहे. तर आपले आहेत तर ते आपापसात त्यांचा झगडा चालू आहे आज कलियुगामध्ये. म्हणजे भरपूर नातेवाईक डोकीला केस नाही तितकी नातेवाईक आहेत हो, पण काय कामाचे नाहीत असं म्हटलेलं काही-काही वाक्य ऐकलेले आहेत. तर थोडक्यात काय, जिनके पास अपने होते हैं वो अपनों से झगड़ते हैं और जिनका कोई नहीं अपना वो अपनों को तरसते हैं. म्हणजे ज्याला कोणी नाही, अनाथ आहेत, म्हणजे आई नाही, वडील नाही, कोणी नाही, तर त्यांना आपले लोक असते तर किती छान झालं असतं म्हणून ते तरसतात. तसं म्हणजेच एखादी गोष्ट आपल्याकडे भरभरून असेल तर त्याची किंमत आपल्याला नाही आणि ज्यांच्याकडे ती गोष्ट नाही त्याला ती किती अप्रूप वाटते बघा. हं. आता अंबानी जी आहे, रीटा नीतू अंबानी. तिला सोनं काय, हिरा काय, काचासारखाच वाटणार हिरा आहे. म्हणजे काय त्यांच्याकडे भरगच्च आहे ना, त्यामुळे किंमत वाटत नाही. आणि एखाद्या गरीब माणसाला जर हिरा मिळाला कोहिनूरचा तर किंवा त्याचं जीवन सगळंच अगदी चांदी, सोनं ह्यातच एवढं तसं हिरा तर त्यांना आयुष्यात बघू शकत नाही. त्याचं समाधान कुठं? चांदीमध्ये किंवा फार तर सोन्यामध्ये, गोल्डमध्ये. त्याच्या पलीकडे नाही. प्लॅटिनम तर शक्यच नाही. हं. तर म्हणजे ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याची किंमत केली पाहिजे, परंतु त्याला किंमत नाही आहे. आणि ज्याच्याकडे जी गोष्ट नाही त्यालाच खरी किंमत असते. जे खरोखरच गरीब आहेत किंवा उपाशी पोटी आहेत, त्यांना जेवणाची किंमत कळते, म्हणजे अन्नाची किंमत कळते. आणि जे एकदमच मोठे-मोठे लोक आहेत, गडगंज आहेत, त्यांना हे जेवण वगैरे नाही, मग त्यांना काय वाटत नाही. मग ते चांगलं जेवण टाकतील घरातलं किंवा खाणार नाहीत. मग पिझ्झा मंगावं, बर्गर मंगावं, असा शौक करतील. आणि काय ते शिळं काहीतरी असतं किंवा काहीतरी भाज्या इकडलं-तिकडं ते करणाऱ्याचे हात कधी स्वच्छ असतील देव जाणे किंवा त्यात काय-काय टाकतात देव जाणे. परंतु घरचं सात्विकांना खाऊ वाटत नाही कारण पैशाची मस्ती. मग ते पिझ्झा खा, बर्गर खा, कुठं ते अजून काय नाव आहे आय डोंट नो. असं बरंच काय-काय आहे लेटेस्ट फूड, फास्ट फूड. तर कधी तर शौक म्हणून खाल्लेलं वेगळं, परंतु असं म्हणजे खाणं म्हणजे मस्ती किंवा आपली जी भाजी-भाकरी आहे, ज्वारीची भाकरी म्हणजे आपली आई आहे. जसं आई म्हटली की सगळं कसं समाधान असतं, तसं भाकरीची सर कशालाच येत नाही. अगदी पुरणपोळीला सुद्धा येत नाही. भाकरी आणि चटणी भाकरी. चटणी भाकरी म्हणा, भाजी भाकरी म्हणा, म्हणजेच काय, ते गाणं आहे बघा. "अरे कांदा अन भाकर खाऊ द्या की रं, मला बी जत्रेला येऊ द्या की रं." लाइक दिस. तर कांदा आणि भाकरी म्हणजे गोरगरिबाला अगदी चटणी आणि भाकरी शिळी जरी असली, ती अगदी हातावर घेऊन मस्तपैकी खातात. ते जनावरं राखत-राखत. मस्त आनंद गाणं गात वगैरे किती म्हणजे त्यांना कुठलं म्हणजे हे नसतं, की लाईफचं खरं एन्जॉय कोण करत असेल तर शेतकरी करतात. म्हणजे बघा शेतात कष्ट करतात. जेव्हा पाहिजे तेव्हा काम करायचं, जेव्हा पण नको वाटेल त्यावेळेला ते काम स्टॉप करायचं, विश्रांती घ्यायची आणि राजा-राणी म्हणजे अगदी त्याची बायको त्या डब्बा घेऊन आलेली असते. मग मस्तपैकी दोघं जेवतात, नवरा-बायको. पुन्हा लेकरं आले असते सुट्टीला तर ते पण शेतात. म्हणजे कसं फॅमिलीसहित किंवा सगळं असं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आणि खरा सुखी कोण आहे? शेतकरी. परंतु शेतकऱ्यांचा असा विचार केला जातो का? त्याच्या मालाला भाव नाही. शेतकऱ्याला कोवडी किंमत. शेतकरी राजा म्हटलं जायचं किंवा शेतकरी आणि आहेच राजा. परंतु आज ह्या राजाला पोतराजा कोण बनवत आहे तर हे पॉलिटिकल लोकं किंवा हे आपलं जे गव्हर्नमेंट आहे. मालाला भावच नाही. तर फॉरगेट इट. तो विषय आपला नाहीच आहे. परंतु एक म्हणून सांगितलं. परंतु खरा जर कोण राजा असेल तर तो शेतकरी, कष्टकरी राजा आहे. ओके. तर जीवन म्हणजे काय? तर जीवनाकडे आपण जसं बघूया, म्हणजे थोडक्यात जीवन हे एक प्रतिबिंब आहे. म्हणजे आपण पाण्यात पाहिलं, की म्हणजे ज्या दृष्टीनं तुम्ही पाहाल, थिंकिंग तुम्ही ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग. तुम्ही जीवनाकडे ज्या दृष्टिकोनातून बघाल तसं दिसणार आहे.
तुम्ही जर जीवनाकडं आनंदानं बघितलं तर जीवन आनंदी आहे. जीवन तुम्हाकडं संघर्ष आहे असं वाटत असतं तर संघर्ष आहे. जीवन म्हणजे उगाच नकोशी आहे किंवा हे विरान आहे म्हटलं तर ते आपल्याला विरान वाटणार आहे. म्हणजे ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग. म्हणून सद्गुरू वामन पै यांनी काय म्हटलेलं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा. म्हणजेच काय, तुमचे नशीब तुमच्या हातात किंवा आपले नशीब आपल्या हातात. अ सक्सेस इन युअर ओन हँड. म्हणजे किती सक्सेसफुल व्हायचं किंवा किती यशस्वी व्हायचं किंवा कसं जगायचं हे सगळं आपल्या हातात आहे. म्हणून ॲज यू थिंकिंग सो शॅल यू बिकमिंग ऑर ॲज यू सॉ सो शॅल यू रिप. म्हणजे आपण जे पेरतो तेच कर्म बनून फळ आपल्याला मिळतं. म्हणून आपण काय पेरायचं किंवा काय नको किंवा कसं जगायचं, आनंदी राहायचं का दुःखी राहायचं. कारण कसं आहे, आनंदी राहिलं की आपल्या ब्रेनमधलं डोपॅमिन लेवल वाढते बघा. आणि ब्रेनमधली डोपॅमिन लेवल वाढली की आपण आनंदी होतोस आणि आनंद अ, अ, हे हॅपी राहिलं, हेल्दी राहिलं. हॅपी म्हणजेच हेल्दीपणाचं लक्षण आहे. आणि आपण जर दुःखी कष्टी राहिलो तर आपलं शरीरसुद्धा कृश होते. म्हणजे शरीर ही संपत्ती आहे ना. असं म्हटलं जातं, मनी इज लॉस, नथिंग इज लॉस. मनी इज लॉस, नथिंग इज लॉस. हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस. बट कॅरेक्टर इज लॉस, एनिथिंग इज लॉस. तर असं म्हटलं जातं की पैसा किंवा संपत्ती गेली तर तेवढं काही नुकसान झालेलं नाही. आणखी मिळवता येईल ना. हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस. जर आपण आपली प्रकृती किंवा आपलं आरोग्य ढासळलं, तर मग मात्र थोडं बहुत आपलं नुकसान झालं किंवा निम्मं नुकसान झालं. बट बघा हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, अंडरलाईन. बट कॅरेक्टर इज लॉस, एनिथिंग इज लॉस. म्हणजे आपलं जर शील किंवा आपलं चारित्र्य किंवा आपलं स्वत्व जर गेलं तर सगळंच गेलं किंवा जगण्याला अर्थ नाही असं. ओके. तर ह्या ज्या लास्ट पंक्ती आहेत, वेल्थ इज लॉस, नथिंग इज लॉस, हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस, बट कॅरेक्टर इज लॉस, एनिथिंग इज लॉस. तर इथं आपण आता पूर्णविराम घेऊया. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho. Jai Shiva.